अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आणि अकोले तालुका काँग्रेसच्या वतीने आज आपल्या तालुक्यामध्ये एक जनसंवाद, एक जनसंपर्क यात्रा येऊन पोहोचलेली आहे। त्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचे नेते नामदार बाळासाहेब थोरात, सभेचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र नागवडे, तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मधुभाऊ नवले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, विचारपीठावर उपस्थित माझे सर्वच काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे, लढणारे सहकारी, ज्येष्ठ आणि ज्यांच्या जीवावर खरं तर आज हा पक्ष 20-25 वर्ष झाली तालुक्याला काँग्रेसचा आमदार नाही, तरी देखील ज्यांच्या जीवावर ही काँग्रेस आजही तालुक्यामध्ये जिवंत आहे, ते सगळे मुळा, आढळा, प्रवरा आणि शहरा या सगळ्या भागातून आलेले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षावर निष्ठा असलेले कार्यकर्ते, आपल्या सगळ्यांचं सर्वप्रथम मी इथे मनापासून स्वागत करते। अकोले तालुक्याला एक वेगळा इतिहास आहे। आपला तालुका हा डाव्या चळवळीचा, विचारांचा, सामाजिक सलोखा जपणारा तालुका, राघोजी भांगरे असोत, यशवंतराव भांगरे असोत, भाई संघारे असोत, दादासाहेब रुपवते असोत, बुवासाहेब नवले असोत, बह नाईकवाडी सर असो, या सगळ्या पिढीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या ध्येयाच्या रस्त्यावर आणि त्यांनी आपल्याला जे कर्तव्य बांधून दिलंय त्या जोरावर आपण सगळे काम करणारे कार्यकर्ते आहोत। दशकांपासून आपण सगळे इथे वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक एकत्र सुखाने नांदतोय। या प्रवरामाईच्या तीरावरती सगळी जी आपली एक अकोल्याची वस्ती आहे ती सुखाने नांदत आहे। हे सगळं असताना देशाचा आज आपण 75वा अमृतकाल असं म्हणून साजरा करत आहोत। ते सगळं सुरू असताना आज आपल्याला पुन्हा एकदा अशी एखादी यात्रा करावी का लागते ह्याचा खरं तर सजगपणे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। 2011-12च्या आसपास एक छोटंसं वावटळ गुजरातमधून निघालं आणि ते देशाच्या केंद्रस्थानी जाऊन पोहोचलं। त्यावेळेस आपल्याला कोणालाच ही कल्पना नव्हती की नेमकं काय आहे। एवढंच ऐकू येत होतं की मोदी जी आएंगे और अच्छे दिन लाएंगे। आपण सर्वांनीच स्वतःलाच विचारावं की अच्छे दिन आले का, आणि आले तर नेमकं कोणाचे आले। माझ्या सगळ्या आलेल्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हसू उमटलंय, पण ते हसू हे आनंदाचं नाही, ते मिश्किलपणाचं हसू आहे की अच्छे दिन आले तर कोणाचे आले। आपल्या इतिहासामध्ये एक राजा होऊन गेला, राजा अकबर, ज्याला मुघल राजा जरी असला तरी गंगा जमुनी तहजीब म्हणजे हिंदू मुस्लिम एकता ज्यांनी नेहमी जपली, जोपासली, आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 9 रत्न असायचे। आपण सगळ्यांनी वाचलं असेल 9 रत्नांबद्दल। बिरबल, तानसेन, तोडरमल असे वेगवेगळे मंत्री होते जे 9 रत्न म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळातले खूप गाजले त्यावेळेस। त्याचा इतिहास आजही आपण वाचतो, पुस्तकांमधून वाचतो। असाच एक राजा स्वतःला फकीर म्हणवतात, पण 2014 पासून जे एक ठाण मांडून बसलेले आहेत त्या राजाची काय 9 रत्न आहेत बरं, याचा विचार केलाय का आपण कधी? असा एखादा मंत्री त्यांनी दाखवावा की ज्याचं नाव आपल्याला माहिती, त्याचं कार्य आपल्याला माहिती। आज 20 वर्षानंतरही राज्याचे सर्वोत्तम शेतीचे मंत्री किंवा त्या क्षेत्राचे मंत्री म्हणून शरदचंद्र पवारजींचं नाव घेतलं जातं, रेल्वे मिनिस्टर म्हणून ममता बॅनर्जीचं नाव घेतलं जातं, पण ह्या सगळ्या गेल्या 8-9 वर्षाच्या कार्यकाळामधील या सगळ्या मोदीजींच्या रत्नांमधलं एक तरी रत्न आपल्याला माहिती आहे का की ज्यांनी आज देशासाठी काहीतरी भरीव कामगिरी केलेली आहे? कृषी मंत्र्यांचं नाव आजचं जर कोणी मला सांगून दिलं तर खरं त्यांना बक्षीसच द्यायला पाहिजे, कारण एक आम्ही सोडलं तर कोणीच ह्या मंत्रिमंडळात कामाचा नाही असा काहीतरी आव आणून सध्या सुरू आहे। आणि मी हेच राजकारण, मी म्हणेल ती दिशा। पण
पण खरं तर यांची नवरत्न आहेत, आणि काय नवरत्न आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात मांडू इच्छिते. सर्वात पहिला नवरत्न त्यांचा आहे तो म्हणजे नोटाबंदी आणि जीएसटी. नोटाबंदी आणि जीएसटी मध्ये जी आपली जनता होरपळली ती आजही त्याच्यातून उभा राहायला तयार नाही. आमच्या माई भगिनी आम्ही पण कधी नवऱ्याच्या कधी पगारातून आम्ही जपून ठेवलेले पैसे डाळीच्या डब्यात, भाताच्या डब्यात जपून ठेवलेले पैसे काढू काढू आम्हाला बँकेच्या पुढे लाईन लावायला लावली. आमची नोटा घेतल्या, नोटाबंदी केली, आणि असं सांगण्यात आलं की नोटाबंदी केली तर भ्रष्टाचार कमी होईल, आतंकवाद कमी होईल. पण गेले 9 वर्षामध्ये भ्रष्टाचाराने काय उन्माद माजवला आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. अकोल्याची जनता तशी सुजाण आहे. आतंकवाद कमी झाला का? गेले 9 वर्षामध्ये आपण कुठल्याही देशाबरोबर सध्या युद्धाच्या परिस्थितीत नाही, तरी देखील गेली 9 वर्षांमध्ये जितके आपले सैनिक फक्त क्रॉस बॉर्डर फायरिंग मध्ये म्हणजे LOC वरती ड्युटी करता करता मेले, त्यांची संख्या ही कितीतरी हजारांमध्ये आहे. हा खरं तर सरकारने आपल्याला समजावून सांगण्याचा विषय, पण त्याबद्दल चकार शब्द मोदीजी किंवा त्यांचे मंत्री काढत नाही. त्यांचा दुसरा नवरत्न ज्याच्याबद्दल भावने अगदी विस्तृतपणे सांगितलं, पण मी जास्त बोलणार नाही, तो म्हणजे शेतकऱ्यांचा मुद्दा. जय जवान जय किसानचा नारा आपण दिला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती या लोकांनी काय केलं हे शेतकरी बांधवच स्वतः आम्हाला सांगू शकतील. एवढंच सांगते, 2019 मध्ये जेव्हा पुन्हा इलेक्शनला उभे राहिले तेव्हा असं म्हटले होते की ह्या देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही डबल करणार. म्हटले होते की नाही म्हटले होते? नारा होता हा. जसा 800 दिन होता तसा हाही नारा होता. कोणाकोणाचं उत्पन्न डबल झालं हात वरती करून सांगून द्यावं. बहुतांश इथे बसलेले सगळे शेतकरी कुटुंबातले उत्पन्न तर डबल झालंच नाही, उलट जे पिकवतोय त्याला बाजारभाव नाही, आणि बाजारभाव मिळत नाही म्हणून रस्त्याच्या कडेला फेकून द्यायची वेळ आलेली आहे. कांदा जाळून टाकायचीही वेळ आलेली आपल्यावर सगळ्यांवर दिसते. हा झाला दुसरा रत्न. तिसरा रत्न काय आपला? आज इथे आमच्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात युवक मिरवणुकीमध्येही होते. 2 कोटी रोजगार या युवकांना देण्याचं कबूल केलेलं होतं. 2 कोटी रोजगार देणं तर सोडाच, दरवर्षी 2 कोटी म्हणजे 9 वर्षात किती कोटी झाले, तेवढे रोजगार देणं तर सोडाच, पण जे हातात काम होतं तेही हिसकून घेतलंय. आणि एक मोबाईल नावाचा प्राणी त्या युवकांच्या जो हातात आलेला आहे, जो सांगतो की 75 वर्षामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरू आहे, 75 वर्षामध्ये काँग्रेसने काहीच केलं नाही. ज्या मुलाचा बाप आजही काँग्रेसने केलेल्या संस्थांमध्ये निर्माण केलेल्या सगळ्या समृद्धीमध्ये काम करतो, कष्ट करतो, मुलाला हाताला काम नाही, तो घरी बसून सांगतो की या काँग्रेसने 75 वर्षात काय केलंय, हे त्यांचं तिसरं रत्न. चौथं रत्न, आई भगिनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. काय दशा आहे महिलांची. मणिपूरचा विषय काढला की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात, पण आमच्या महान महिला व बालकल्याण मंत्री मणिपूरवरती चकार शब्द काढत नाही, तिथे जाण्याची त्यांना वेळ मिळत नाही. पण राहुल गांधींनी संसदेमध्ये फ्लाइंग किस दिलं म्हणून अकांड तांडव ह्या महिला करतात, पण महिलांवरती जेव्हा अत्याचार होतात, बलात्कार करतात, बिल्किस बानू सारखे केस होते, 20 वर्ष ती बाई लढली. आपल्यासाठी तिने स्वतःने न्याय मिळवून घेतला, कोर्टात जाऊन त्यांना शिक्षा झाली, आणि मग काही वर्षांनी त्यांचं वर्तन चांगलं असल्यामुळे त्या बलात्कारी पुरुषांना कोर्ट सजा माफ करतं, सजा खतम व्हायच्या आधी, संपायच्या आधीच त्यांना मुक्त करतं, आणि आमच्याच महिला, आमचेच पुरुष त्यांची ओवाळणी काढून त्यांचं स्वागत करतं. अशा ह्या काळामध्ये महिलांच्या सुरक्षिततेबद्दल, कुस्तीगर मुलींवरती जे अत्याचार झाले त्यांच्याकडे ढुंकून बघायला या लोकांना वेळ नाही. अशा या परिस्थितीमध्ये चौथं यांचं जे रत्न आहे ते म्हणजे महिला सुरक्षिततेबद्दल त्यांनी केलेला सगळा गोंधळाचा कारभार. आज महाराष्ट्रामध्ये 30,000 पेक्षा जास्त महिला मुली लापता आहेत, त्यांचा कुठे पत्ता लागत नाहीये. कुठे गेल्या या मुली, हा जाब आपण विचारायला हवा की नाही हवा. पाचवा जो त्यांचा रत्न आहे, या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, या सगळ्या यंत्रणा ज्या ईडी सीडी, आपल्याला म्युझिकची सीडी माहिती होती आतापर्यंत, गाणी वाजवायचो आपण त्याच्यावर. आज गावातलं शेंबडं पोरगं पण सांगतं की यांच्या मागे ईडी लागली म्हणून हे दुसऱ्या पक्षात गेले. या सगळ्या यंत्रणांचा गैरवापर जो कोणी बोलेल त्याच्या विरोधात
काहीतरी खुसपट काढून सुरू करायचं. एक फक्त राहुल गांधींनी विचारलं की सगळे चोर यांचं नाव मोदी का असतं, आणि तो इतिहास आहे. ललित मोदी आहे, नीरव मोदी आहे, जे देश सोडून पळून गेले. त्यांनी सहज तो प्रश्न विचारला आणि त्या एवढ्या छोट्याशा प्रश्नावरती इतकं त्यांना झोंबलं की त्यांची खासदारकी त्यांनी घालवली, त्यांना घराबाहेर काढलं. सुखरूप आपण आहोत की थोडीफार न्यायव्यवस्था अजून शिल्लक आहे, त्यामुळे ती खासदारकी पुन्हा बहाल झाली. आणि भारत जोडो यात्रेनंतरचा जो एक सगळा बदल देशात घडला त्याचा परिणाम हा की ती खासदारकी पुन्हा कोर्टाने राहुलजींना बहाल केली. पण तात्पर्य हे की काही करा आणि जे कोणी तुमच्या विरोधात बोलतात त्यांच्या मागे काहीतरी यंत्रणा लावून द्या, म्हणजे ते शांत होतील. ही दडपशाहीचं राजकारण आहे त्यांचं 5वं रत्न. 6वं रत्न काय? आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत आपण म्हणतो. एक आपण म्हणतो की कोर्ट, न्याय व्यवस्था. एक आपण म्हणतो की जी आपली सगळी इलेक्टोरल सिस्टम आहे, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, हे सगळ्या गोष्टी, विधानसभा जिथे आपण लोक निवडून देतो. तिसरं आपण म्हणतो की जे हे सगळं राज्यकारभार चालवतात म्हणजे नोकरशाही किंवा ब्युरोक्रॅट. आणि चौथं आपण म्हणतो ते म्हणजे आपल्या देशातली मीडिया. आज मोठ्या प्रमाणामध्ये आमचे बांधव इथे उपस्थित आहेत. अकोल्याची परिस्थिती वेगळी आहे, आमचे बांधव इथे सजग आहेत आणि ते नेहमीच या बाजूनी बोलत असतात. पण देशातल्या मीडियाचं आज काय चाललंय हे आपण जर घरी गेलात आणि टीव्ही लावलं तर लगेच लक्षात येतं की एखादी नटी तिचं थोडंसं पोट पुढे आलंय म्हणून प्रेग्नंट आहे, ह्या बातम्या आपण प्राईम टाईमला चालवतो. आणि एखादी आदिवासी महिला जिचं मूल दगावलं कारण तिच्या गावाला जायला रस्ता नाही, ह्या बातम्या मतला आपल्या प्राईम टाईम मध्ये जात नाही. ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि या मीडियाचं जे काही सुरू आहे ते आपण डोळसपणे बघत आहात. जो 7वा त्यांचा रत्न आहे ती म्हणजे महागाई. एक पिक्चर मध्ये आला सर, त्याच्यावर एक सुंदर गाणं होतं, सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन मारे जात है. म्हणजे माझा नवरा कमवतोय खूप, पण तिची डायन महंगाई आहे ती आमचं सगळं लुटून घेते. प्रत्येक गोष्टीमध्ये वाढलेले भाव. 400 रुपयाचा सिलेंडर आज 1200 रुपयाला माझ्या महिला घेतात. 80 रुपयाची तूर डाळ आज 200 रुपयाला आम्ही घेतो. एवढंच काय तर कपडे, चप्पल ह्याच्यावरही GST लादलाय. आणि इतके भाव सगळ्या गोष्टींचे वाढले. हे त्यांचं 7वं रत्न. 8वं रत्न, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या प्रकारे महापुरुषांचा अपमान करतात, वाटेल ते बोलतात आणि त्यांना हे प्रस्थापित किंवा त्यांना हे राज्यकर्ते साथ देतात, ज्या महापुरुषांमुळे आज आपण इथे उभे आहोत, बोलायची ताकद आपल्यामध्ये आहे, त्या सगळ्या महापुरुषांचं एक वाईट पद्धतीने चित्रण करण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांचा 8वा महारत्न. आणि 9वा आणि शेवटचा मुद्दा जो मला वाटतं जरी आपली सत्ता 2024 मध्ये बदलली तरी ती जी पडलेली दरी आहे ती भरून काढायला आपल्याला खूप पिढ्या आणखीन जातील. ती म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये भांडण लावून देण्याचं जे काम या सरकारने केलेलं आहे. आज हा समाज त्या समाजाशी भांडतो, तो समाज ती जात ह्या जातीशी भांडते. आणि हा जो सगळा प्रकार त्यांनी गेले 9 वर्षामध्ये केला आहे, त्यांची 9 रत्न जी माझ्या मते मी सांगितली, ह्याच्यापेक्षा अजून खूप आहे पाडा, पण बोलायला वेळ कमी नाही, आपल्याला साहेबांचं ऐकायचं आहे. या 9 रत्नांचं लक्षात तुम्ही ठेवा. आपल्याला पुढच्या काळामध्ये कसं काम करायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आपण जर आज हे काम पूर्ण एकत्र केलं नाही तर माझी येणारी पिढी मला प्रश्न विचारेल की जेव्हा देश दुभंगला जात होता, जेव्हा माझ्या देशावर हे संकट होतं, तेव्हा तुम्ही काय करत होते. किमान अभिमानाने हे सांगू शकू की छोटा का होईना आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही जिंकायचा प्रयत्न केला. हे जर सांगायचं असेल तर पुढील काळामध्ये आपल्याला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. देशातले सगळे विरोधी पक्ष आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येत आहेत. आपल्यालाही या तालुक्यामध्ये बधूभाऊंनी जी मागणी केली त्याला मी पूर्णपणे दुजोरा देते, तुमच्या सगळ्यांच्या वतीने दुजोरा देते की ह्या आमदारकीसाठी साहेब आता काँग्रेस पक्षाला संधी द्या, देता आली तर खासदारकीलाही द्या. तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे हा तालुका ताकदीने उभा राहील. आपल्याला काँग्रेस पक्षाचं आदरणीय राहुलजींचं, सोनियाजींचे हात बळकट करायचे आहेत आणि पुढे जाऊन
2024 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येणार, 100% येणार, तेव्हा आपल्याला आपल्या नेत्याला पुढचा सत्कार इथे मुख्यमंत्री म्हणून करायचा आहे. एवढं शब्द एकमेकांना देऊया. बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.